रत्नाकर मतकरी यांच्या शांततेचा आवाज या कथासंग्रहातून वाडा नावाची कथा। पालघरच्या जवळ एक वाडा आहे। माझा मित्र मला एकदा म्हणाला, जवळजवळ 125 वर्षाचा जुना, बघण्यासारखा आहे वाडा आहे। म्हणजे होता तसंच ना? तिथे गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळणार ते नुसते ओके बोके दगड, आणि कोणीतरी समजावून सांगणार की इथे न्हाणीघर होतं आणि तिथे कोठीची खोली। प्रत्यक्षात आपल्यासमोर असणार ती वाढलेली झाडं झुडपं, लोकांनी घाण केलेली रिकामी जागा आणि उचलून न्यायला कठीण म्हणून अजूनपर्यंत तिथे शिल्लक राहिलेले चिरे। मी आजवरच्या वाडे पाहण्याच्या मोहिमांच्या अनुभवाने वैतागून म्हटलं, तसं नाही रे बाबा, हा वाडा अजून 125 वर्षापूर्वी होता तसाच्या तसा आहे। त्याची नीट काळजी घेतली गेली आहे तिथल्या रहिवाशांकडून। म्हणजे तिथे कोणी राहतं देखील? मी कुतूहलानं विचारलं। तर बोल, कधी येतोस बघायला? म्हणजे मला तसं तिथल्या कुटुंबाला कळवायला बरं। मी 2-4 दिवसात कळवतो म्हटलं, पण मला मनातून हा वाडा पाहण्याची उत्सुकता होतीच। आजवर वाडे पाहिले ते ढासळलेले, नाहीतर सस्पेन्स चित्रपटांमधून राजवाड्यांसारखे दिसणारे, त्यांच्या पाठीमागून चंद्रोदय होत असताना बाहेरगावी सुस्थितीतील वाडे पाहायला मिळतात। नाही असं नाही, पण मुंबईपासून इतक्या जवळ असा एखादा जुना वाडा होता हे विशेष। काहीही झालं तरी तो आपण पाहायलाच हवा असं माझ्या मनाने घेतलं। पण काही ना काही कारणांनी आमचं वाडा पाहायला जाणं लांबणीवरच पडत गेलं। शेवटी एकदा माझ्या मित्राने बातमी आणली की आता वाडा बघायला जाण्याची घाई करायलाच हवी, कारण लवकरच तो पाडला जाणार आहे। बातमी ऐकून मी चांगलाच हादरलो। एक ऐतिहासिक वाडा अजूनही चांगल्या अवस्थेत असतानाच जमीनदोस्त केला जाणार आहे हे वृत्त धक्कादायक होतं। आता मुळीच वेळ न दवडता वाडा पाहून यायचं असं आम्ही ठरवलं। आमची जीप गावात शिरली आणि पत्ता विचारायला पोलीस चौकीशी थांबली। तिथे एकजण आमच्या जीपमध्ये चढला आणि आमच्याबरोबर घर दाखवायला आला। त्या रस्त्यावर हाकेच्या अंतरावर म्हणावेत तसे बांधलेले 3 बंगले होते। त्यातल्या पहिल्या बंगल्याशी त्याने जीप थांबवायला सांगितलं। बंगला अतिशय झगमगीत होता। दुमजली, संगमरवर वाटेल अशा टाईल्सनी मढवलेला, दारात बगीचा। त्या लहान गावात तो मुंबई फॅशनचा बंगला अगदीच विसंगत वाटत होता। बंगल्याच्या मालकांनी आमचं आगत स्वागत केलं, दुधाची मिट्ट गोड कॉफी प्यायला दिली। गप्पांमधून माझ्या लक्षात आलं की जो ऐतिहासिक वाडा पाहायला आम्ही आलोय तो यांचा आणि यांच्या भाईबंदांचा, पण आता हे तिथे राहत नाहीत। या 3 चुलत भावांनी हे 3 बंगले बांधले, रत्नदीप, नंदादीप आणि सायमदीप। तिन्ही बंगले एकमेकांशी स्पर्धा करण्याच्या हेतूने एकमेकांपेक्षा एक वैभवाने मढवलेले होते। या स्पर्धेच्या हेतूमुळेच आम्हाला तिन्ही बंगल्यांना भेट देऊन कॉफी, उसाचा रस आणि थम्सअप अशी तिन्ही एकावर एक रिचवणं सक्तीचं झालं। वाडा दाखवायला मात्र 3 मालकांपैकी एकही जण आमच्याबरोबर आला नाही। कदाचित ते आपल्या कामात मग्न असतील, कदाचित त्यांना त्या वास्तूमध्ये आज जावंसं वाटत नसेल। अर्थात आम्ही परस्पर वाड्यावर गेलो असतो तर मात्र तो त्यांना आपला अपमान वाटण्याचा संभव होता। त्यामुळे ऐतिहासिक वाडा पाहण्याआधी त्यांचे अद्ययावत बंगले पाहणं आम्हाला भागच होतं। आम्ही वाड्यावर पोचलो तेव्हा दुपार थोडी कल्ली होती। एक मोठा थोरला कमानी दरवाजा, त्या दरवाजातच एक छोटा दरवाजा। तो छोटा दरवाजा ढकलून आम्ही वाकून आत प्रवेश केला। आत प्रशस्त चौकोनी अंगण होतं। तिथे किंचित
भडक रंगवलेलं एक तुळशी वृंदावनही होतं. बहुधा नुकतंच तुळशीच्या लग्ना दिवशी रंगवलं असावं. अंगणात कागदावर पातळसं फडकं अंथरून त्यावर चिकोड्या वाळत घातलेल्या होत्या. आमची चाहूल लागताच एक कृश वयस्कर गृहस्थ बाहेर आले. लगेच ते आत गेले आणि डोक्यावर टोपी चढवून बाहेर आले. म्हणाले, बसा 2 मिनिटं, पाणी प्या, मग जाऊ वाडा बघायला. आम्ही बसलो. वाड्याची ओसरी चांगले 2-3 निमुळते हॉल होतील इतकी प्रशस्त होती. तिला रुंदसा कठडा होता. एक मोठा पितळी कड्यांचा नक्षीदार झोपाळाही टांगलेला होता. कठड्यावर, झोपाळ्यावर किंवा चक्क जमिनीवरही आरामात बसता आलं असतं. तरीही त्या गृहस्थांनी आतून 3 पत्र्याच्या खुर्च्या आणल्या आणि म्हणाले, बसा. त्या खुर्च्या आणल्या आणि ते म्हणाले, बसा. त्या खुर्च्या मात्र ओसरीच्या मानानं अगदीच किरकोळ वाटू लागल्या. आमचं पितळे घराणं मूळ सावकाराचं. ते गृहस्थ म्हणाले, पेशव्यांना सुद्धा आम्ही कर्ज दिलंय असं म्हणतात. खरं खोटं देव जाणे. हा वाडा नक्की कधी बांधला हे सांगणं कठीण आहे, पण 125 वर्ष तरी झालीच असतील. त्यावेळेस हे सगळं रानच, पण गाव नव्याने वसत होता म्हणून आम्हीही आलो. आम्ही म्हणजे आमचे पूर्वज. चहा पिऊन आम्ही परसदारी गेलो. तिथे 2 विहिरी होत्या. एक खूप खोल होती, पण आता वापरात नव्हती. सापांचं एक कुळ तिथे सुखात नांदत होतं म्हणे. ते साप वरच्यावर दिसत असत, पण त्यांनी कोणाला काही इजा करायची नाही आणि वाड्यातल्या कोणी त्यांना मारायचं नाही असा अलिखित करार होता. दुसरी थोडी उथळ विहीर वापरात होती. तिच्यावर पंप बसवलेला होता. सांगितलं तर खोटं वाटेल तुम्हाला, गृहस्थ म्हणाले, अजून या वाड्यात कागदोपत्री 100 माणसं राहतायत. कागदोपत्री म्हणजे? मी विचारलं. म्हणजे सध्या आमच्या पितळ्यांच्या घरातली 100 माणसं हयात आहेत. माझे सर्वात थोरले काका परवाच वारले. ते 97 वर्षाचे होते. तसा त्या सर्वांना या वाड्यात राहण्याचा अधिकार आहे. पण मध्यंतरी कुटुंब वेगवेगळी झाली. त्यातल्या 3घांनी गावात स्वतःचे बंगले बांधले. वाड्यात राहणं त्यांना जुनाटपणाचं वाटायला लागलं. 2 कुटुंब गेली. एक मुंबईला न एक ठाण्याला. आता इथं 2च कुटुंब आहेत, आमचं न आमच्या चुलत्यांचं. आम्ही खुद्द वाड्यात प्रवेश केला. ओसरीवरून आत जाताना अंतरावर पण शेजारी असे 3 मोठे दरवाजे होते. त्यातले 2 बंदच होते. एकच उघडा होता. त्याच्या दोन्ही फळ्या ओंडक्यासारख्या जाड होत्या. शिवाय त्याला लगेच जाडसड अडसर होते. दरोडेखोरांच्या टोळ्या फार या भागात, हे गृहस्थ म्हणाले. म्हणून दारं ही अशी मजबूत करावी लागायची. हत्तीशिवाय दुसऱ्या कोणाच्या धडकेने ती तुटणार नाहीत. 7 हल्ले परतवले या दारांनी. पुढे आजोबांनी कंटाळून मैत्रीच केली दरोडेखोरांबरोबर. त्यांना लागतील तेव्हा ते पैसे द्यायचे व्याजानं. तशी हल्ले थांबले. उलट संरक्षण मिळायला लागलं. आमच्या घरातल्या लेकी सुनांना घरात काही कार्य असलं की मात्र न विसरता आमंत्रण द्यावं लागायचं या दरोडेखोरांना, नाहीतर मनात ठेवायचे. सोप्याला लागून पुन्हा 4 दारं होती, मध्यम आकाराची. त्यातली ही 2 बंद. आता बघा, गृहस्थ म्हणाले, हे आमचं बिराड आणि ते पलीकडचं. एवढी 2च कुटुंब इथे. या ना, आत या. त्या गृहस्थाचं बिराड म्हणजे एका पाठोपाठ एक अशा 3 खोल्या होत्या. याचा अर्थ अशा 12-14 खोल्या त्या वाड्यात होत्या. पण आम्ही दोघंही या तीनच खोल्या वापरतो. ते गृहस्थ म्हणाले, बाकी सगळं बंद करून ठेवलंय. नाहीतर सगळ्या खोल्यांची झाडलो तरी कोणी करायची? जागा पुरते. शिवाय कोठीची खोली न स्वयंपाकघर कॉमन.
मला थोडं हसू आलं. स्वतःच्या मालकीच्या एवढ्या प्रशस्त वाड्यात राहत असूनही शेवटी या कुटुंबाला 3 खोल्यांत संसार करावा लागत होता आणि त्याही त्यांना पुरत होत्या. माणसाला किती जमिनीची जरूर असते. या टॉलस्टॉयच्या गोष्टीची आठवण झाली. गृहस्थ आम्हाला माडीवर घेऊन गेले. माडीवर ज्याला मोठी दालनं म्हणावीत अशा 3-4 खोल्या रांगेनं होत्या. त्यातली एकच उघडी होती. तिच्यात धूळ साठली होती. अडगळीच्या खोलीसारखा तिचा वापर केला जात असावा. एक पाय जायबंद झालेला एक जुना नक्षीदार पलंग देखील त्या अडगळीत पडला होता. या दालनासमोरच्या पॅसेजच्या एका कोपऱ्यात जुन्या वह्यांची रद्दी पडली होती. मी सहज पानं उलटली. मोडीत जमाखर्च लिहिलेला होता. त्या गृहस्थांनी सांगितलं की ह्या वह्या गेल्या 70 वर्षातल्या होत्या. वाड्यात बराच काळोख होता. याचं एक कारण बरीचशी दारं बंद होती हे होतं. शिवाय सगळीकडे बल्बही लावलेले होते. काही भाग आम्ही कंदिलाच्याच प्रकाशात पाहिला. माडीची गच्ची लांबच लांब होती. तिच्याही कठड्यांना जाळीदार नक्षी होती. आश्चर्य म्हणजे हा भाग रंग देऊन चांगला साफ ठेवलेला होता. सबंध वाड्याला रंग देणं परवडणार नाही हे ते गृहस्थ म्हणाले. 30-35 हजाराचं काम निघेल. त्यामुळे दर्शनी भागाला रंग देतो आम्ही 5 वर्षातून एकदा. तरी दरवर्षी काही ना काही काम निघतं. आता गेल्या वर्षी छपरावरची कौलं बदलली. 10,000 रुपये खर्च आला. जुनी लाकडं विकली. त्याचे 5,000 आले. ते त्यातच गेले. खर्च मात्र सगळे मिळून करतात. माझ्या एकट्यावर टाकत नाहीत. दर रामनवमीला आम्ही इथे उत्सव करतो. सगळे पितळे एकत्र येतात. 4 दिवस मजा करतात. पुन्हा वेगळे होतात. पण त्या निमित्ताने वाड्याची डागडुजी होते. त्याला रंग चढतो. मागच्या जिन्याने आम्ही खाली आलो. एका अस्सल वाड्यातून आपण फिरत आहोत या कल्पनेने मला मजा वाटत होती. मी गमतीने विचारलं, जुना वाडा म्हणजे इथे तसलं काही असेलच ना? वाईट साईट काही नाही गृहस्थ म्हणाले. पण वाड्याचा राखणदार आहे. घरात कार्य असलं की आम्ही त्याचं पान काढून ठेवतो. कधी ठेवायचं राहून गेलं तर रात्रीच्या वेळी त्याची काठी ऐकू येते. वाड्याच्या भोवतालून गस्त घालावी तशी ही त्याची आपली आठवण देण्याची पद्धत. वाड्यावर संकट येणार असलं तर आम्ही त्याची आठवण करतो. संकट दूर होतं. संकटावरून आठवलं. मी म्हटलं, वाडा पाडणार आहेत असं ऐकतो. खरं का ते? तो सायनदीपवाला आहे ना? त्याच्या मनात आहे तसं. वाडा विकून टाकायचा म्हणतोय तो एका सिंध्याला. तो पाहून इथे 4-5 मजली बिल्डिंगा बांधणार आहेत. दुकानांना पण जागा देणार आहेत. आम्हा 2 कुटुंबांना एवढ्याच मोठ्या जास्त हवेशीर जागा देणार आहेत. तसा फायदा आहे सगळ्यांचा. रोख पैसा पण येणार आहे सगळ्यांच्या हातात. तेव्हा कोणाचाच विरोध नाहीये. पण ही वास्तू नष्ट होणार म्हणून जीवावर येतं. मी तर नेहमी राखणदाराचा दावा करत असतो. ही वास्तू पडू देणार असल्यास तर त्याच्या आधी माझे डोळे मिटव म्हणून. सगळ्यांचाच फायदा. रोख पैसे, वाढत्या लोकसंख्येची सोय ही खरी प्रगती. नाहीतर केवळ जुन्या वास्तूंना कवटाळून काय मिळणार? निव्वळ हळवेपणा, भूतकाळाची भूतं. पण ही मजबूत दारं, या चिरेबंदी भिंती, ही प्रशस्त दालनं, या नक्षीदार जाळ्या, हे सारं नष्ट होऊन त्या जागी तकलादू भिंतींच्या बेंगळूर खोल्या उभारणं ही वास्तुशास्त्राची प्रगती म्हणायची का? आणि आधी पाहिलेले ते 3 चकचकीत दिखाऊ बंगले यात कुठे बसवायचं?
आम्ही वाड्यातून बाहेर पडलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. कुणीतरी निश्वास टाकल्यासारखं वाटलं, पण माझी खात्री आहे की ते दुसरं तिसरं काही नसून वाड्याच्या मोकळ्या दालनातून सुसाटणारं वारच होतं. पण माझी खात्री आहे की ते दुसरं तिसरं काही नसून वाड्याच्या मोकळ्या दालनातून सुसाटणारं वारच होतं. वाडा नावाची कथा समाप्त. वाडा नावाची कथा समाप्त.